मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय। धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे दमानी यांनी काल अजित पवारांना दिले। पुरावे घेऊन अजित पवार आज फडणवीसांना भेटणार आहेत। तर कॅबिनेट बैठक सुरू, मंत्री मुंडे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बैठकीत चर्चा होणार का हे आता बघावं लागेल। पुरावे घेऊन दमानिया या काल अजित पवार यांना भेटल्या। धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे त्यांनी अजित पवारांना दाखवले, त्याबद्दल माहिती दिली। त्यानंतर पुरावे घेऊन आज दादा फडणवीसांना भेटणार आहेत। तर दुसरीकडे आता राज्याची कॅबिनेट मीटिंग सुरू आहे आणि धनंजय मुंडे देखील या कॅबिनेट मीटिंगसाठी उपस्थित आहे। आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीचा दबाव वाढत चाललेला आहे, त्यामुळे या राजीनाम्याबाबत कुठली चर्चा या कॅबिनेटमध्ये होते काय बघावं लागेल। हो संदीप क्षीरसागरांनी आरोप केले। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्या सोबत आहेत। विनायक, सौरभ बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। यामध्ये आज दोन प्रामुख्याने विषय आहेत। पुण्यामध्ये वाढत चाललेला जीपीएस जो आजार आहे, या आजारावरती चर्चा जी आहे ती मंत्रिमंडळामध्ये केली जाणार आहे। तर दुसरीकडे बुलढाण्यामध्ये केस गळतीचे प्रकरण जे आहेत ते वाढत आहेत, याकडे सुद्धा सरकार गांभीर्याने पाहत आहे आणि हे दोन प्रामुख्याने विषय जे आहेत ते कॅबिनेट बैठकीमध्ये आज चर्चेले जाणार आहेत। त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल आणि नागरिकांना कसं सतर्क करता येईल, पुढील काळात राज्यभर हा आजार जे आहे ते दोन्ही पसरू नयेत यासाठी काय काळजी घेता येईल, या विषयावरती चर्चा जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे। तर दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती अंजली दमानिया करतायत। त्यांनी पुरावे जे आहेत ते अजितदादा यांना दिलेले आहेत, त्यामुळे त्या विषयावरती अजितदादा मुख्यमंत्र्यांसोबत काही बोलतात का हेही बघावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर अंजली दमानिया यांनी काल जे आहे ते पुरावे अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत यांना दिलेत आणि जे पुरावे दिले आहेत यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली पाहायला मिळाली। त्यामुळे अजितदादा आज मुख्यमंत्र्यांसोबत या संपूर्ण प्रकरणावरती काही बोलतात का, कॅबिनेट बैठकीनंतर काही चर्चा होते का, हे बघावं लागेल। ठीक आहे विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल। हो संदीप क्षीरसागरांनी आरोप केले। हो संदीप क्षीरसागरांनी आरोप केले।